नमस्कार मित्रो, आज आपला विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 यामधील सुयोत्तर सेवा। सुयोत्तर सेवा म्हणजे काय व सुयोत्तर सेवेमध्ये कर्मचाऱ्यास साधारणतः केव्हा पाठवले जाते। ज्या वेळेस एखादा शासकीय कर्मचारी शासनाच्या मंजुरीने शासनाच्या एकत्रित निधीतून वेतन न घेता अन्य निधीमधून बाहेरील निधीमधून वेतन घेतो, अशा वेळेस तो कर्मचारी साधारणतः सुयोत्तर सेवेमध्ये आहे असे समजले जाते। वेगवेगळी मंडळे, महामंडळे, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, कृषी विद्यापीठे अशा ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्यास प्रतिनिधीच पाठवले जाते। अशा वेळी सुद्धा तो कर्मचारी सुयोत्तर सेवेमध्ये आहे असे समजले जाते। सुयोत्तर सेवेमधील सेवा या जेव्हा सार्वजनिक सेवक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यासारख्या असेल व ज्या कर्मचाऱ्याच्या सेवा सुयोत्तर सेवेमध्ये प्रतिनियुक्ती म्हणून स्थानांतरित केल्या जातात, त्यावेळेस तो कर्मचारी सार्वजनिक सेवक असला पाहिजे व तो शासनाच्या एकत्रित निधीमधून वेतन घेत असला पाहिजे। शासनाच्या एकत्रित निधीमधून वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्यास प्रतिनियुक्तीवर पाठवले जाते। तथापि एखाद्या कर्मचाऱ्याची संमती जर नसेल तर त्याच्या संमतीशिवाय किंवा इच्छेविरोधात त्या शासकीय कर्मचाऱ्याला सुयोत्तर सेवेमध्ये पाठविल्या जाऊ नये अशा स्वरूपाची बाब नियमामध्ये नमूद आहे। सुयोत्तर सेवेमध्ये जे वेतन व भत्ते मिळते, सुयोत्तर सेवेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवा स्थानांतरित झाले असेल तर त्याला त्या ठिकाणी वेतन व भत्ते कशा स्वरूपाचे दिल्या जातील, त्याला कोणत्या सवलती दिल्या जातील याचा संपूर्ण उल्लेख त्या मंजुरी आदेशामध्ये असला पाहिजे। मंजुरी आदेशामध्ये ज्या बाबी नमूद नाही, ज्या सवलती नमूद नाही, अशा सवलती त्याला घेता येत नाही। साधारणतः प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यास पुढील आर्थिक बाबी अनुज्ञेय आहे। रजा अंशदान, निवृत्ती वेतन अंशदान, कायम प्रवास भत्ता, त्याच्या दौऱ्यावरील प्रवास भत्ता, त्याला शासकीय वाहन किंवा अन्य वाहन, विनामूल्य निवास व्यवस्था या सवलती त्याला दिल्या गेल्या पाहिजे। या व्यतिरिक्त इतर जर त्याला काही सवलती द्यायच्या असतील याकरता शासनाची मंजुरी घेणे अनिवार्य आहे। सुयोत्तर सेवेमध्ये एखादा कर्मचारी असताना सुयोत्तर सेवेचा विहित कालावधी संपण्यापूर्वी त्या संबंधित कर्मचाऱ्याला शासन त्याच्या मूळ विभागामध्ये परत बोलवू शकतो किंवा सुयोत्तर सेवेमध्ये असणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा त्या मंडळाला, महामंडळाला, विद्यापीठाला, कृषी विद्यापीठाला, स्वायत्त संस्थेला, स्थानिक स्वराज्य संस्थेला जर नको असतील तर असे मंडळ, महामंडळ शासनास 3 महिन्याची पूर्वसूचना देऊन त्याला त्याच्या मूळ विभागामध्ये पाठवले जाऊ शकते। सुयोत्तर सेवेमध्ये असताना शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ विभागामध्ये जे नियम लागू आहेत ते नियमसुद्धा त्याला नवीन ठिकाणी लागू असतील। अर्थात त्याचे रजेच्या संदर्भात पूर्वीच्या विभागामध्ये तो कार्यरत असतील तर ते रजेचे नियमसुद्धा त्याला नवीन ठिकाणी अनुज्ञेय आहे। पूर्वीच्या ठिकाणी तो भविष्य निर्वाह निधीचा कर्मचारी असेल तर नवीन ठिकाणी सुद्धा त्याला भविष्य निर्वाह निधीची वर्गणी कपात करावी लागेल किंवा तो परिभाषित अंशदायी निवृत्ती योजनेचा अर्थात राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा सदस्य जर असेल तर नवीन ठिकाणी सुद्धा त्याला ती योजना लागू असेल। या व्यतिरिक्त गटविमा योजनेची कपात तो पूर्वीचा कर्मचारी करत असेल तर नवीन ठिकाणी सुद्धा त्याला गटविमा योजनेची कपात करून द्यावी लागेल। या व्यतिरिक्त ज्या काही इतर अग्रिमी आहेत, शासकीय कर्ज घेतलेली आहेत, भविष्य निर्वाह निधी आहे, गटविमा योजना आहेत किंवा इतर अंशदाने आहे, ही भरण्याची जबाबदारी नियुक्त्याची आहे। तथापि नियुक्ती किंवा मंडळ, महामंडळ या जर अंशदाने भरत नसतील तर ती भरण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे।
ही बाबसुद्धा नियमामध्ये नमूद आहे. सुयोत्तर सेवेमध्ये असताना सुयोत्तर सेवेमधील वेतन अधिक आकर्षक असू नये यावर सुद्धा शासनाने प्रतिबंध घातलेले आहे, किंवा नियोक्त्यास जे वेतन व भत्ते आहे ते निष्कारण आर्थिक ताण असणारे असू नये याचा उल्लेख सुद्धा नियमामध्ये आहे. सुयोत्तर सेवेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला कार्यमुक्त जर केले तर कार्यमुक्त केल्याच्या पुढील दिनांकापासून त्या कर्मचाऱ्याचे वेतन देण्याची जबाबदारी ही त्या संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांची आहे. शासकीय कर्मचाऱ्याची सुयोत्तर सेवेमध्ये ज्यावेळेस बदली होते त्यावेळेस त्याला प्रतिनियुक्ती भत्ता दिला जातो. हा प्रतिनियुक्ती भत्ता किती असावा याचा स्पष्ट उल्लेख नियमामध्ये आहे. एकाच ठिकाणी त्याच जिल्ह्यामध्ये सुयोत्तर सेवेमध्ये बदली जर झाली असेल तर त्याचे ग्रेड पे आणि पे बँड याचा 5% प्रतिनियुक्ती भत्ता त्याला दिला जावा, किंवा जास्तीत जास्त 1000. अन्य ठिकाणी त्याची सुयोत्तर सेवेमध्ये जर बदली झाली असेल तर ग्रेड पे आणि पे बँड याच्या 10%, परंतु 2000पेक्षा जास्त नाही असा प्रतिनियुक्ती भत्ता त्याला दिला गेला पाहिजे. मित्रहो, सुयोत्तर सेवेमध्ये ज्यावेळेस कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठवला जातो त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याने एक बाब अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे. ती बाब अशी आहे, त्याची सुयोत्तर सेवेमध्ये बदली झाल्यानंतर पूर्वीच्या आस्थापनेवर त्याच्या ज्या काही प्रलंबित आर्थिक मागण्या असेल, त्याचं कालबद्ध पदोन्नती असेल, त्याची रजा प्रवास सवलत असेल, त्याचा स्वग्राम असेल, त्याचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक असेल, इतर काही आर्थिक मागण्या पूर्वीच्या आस्थापनेवर जर असेल तर या प्रलंबित असणाऱ्या आर्थिक बाबी त्या कर्मचाऱ्याला सुयोत्तर सेवेमध्ये काढता येणार नाही. त्या पूर्वीच्याच आस्थापना अधिकारी अर्थात पूर्वीचा नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून त्याला मंजूर करून घ्यावं लागेल. तथापि याउलट एखाद्या कर्मचाऱ्याची एका शासकीय विभागातून दुसऱ्या शासकीय विभागामध्ये बदली झाली असेल तर महाराष्ट्र कोषागार नियम 1968 यामध्ये स्पष्टपणे बाब दिलेली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याची एका आस्थापनेवरून दुसऱ्या आस्थापनेवर बदली झाली असेल तर त्याच्या प्रलंबित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबी तो दुसऱ्या आस्थापनेवर आरित करू शकतो. तथापि सुयोत्तर सेवेमध्ये जर असेल तर त्याच्या प्रलंबित आर्थिक बाबी ज्या आहे या पूर्वीच्या आस्थापना अधिकारी यांच्याकडून त्या संबंधित कर्मचाऱ्याने मंजूर करून घेतल्या पाहिजे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याउलट पदग्रहण अवधी जो आहे, सामान्यतः पदग्रहण अवधीचे वेतन व भत्ते हे नवीन नियुक्ती प्राधिकारी आहे यांनीच काढावे असा नियम आहे. तथापि सुयोत्तर सेवेमध्ये पदग्रहण अवधीचे वेतन व भत्ते सुद्धा पूर्वीच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यासोबत चर्चा करून ते पूर्वीचा नियुक्ती प्राधिकारी काढू शकतो. मुद्दा असा आहे का ज्या दिनांकास तो कर्मचारी त्या मंडळामध्ये, महामंडळामध्ये, स्वायत्त संस्थेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विद्यापीठामध्ये, कृषी विद्यापीठामध्ये रुजू होईल त्या दिनांकापासून त्याचे वेतन भत्ते किंवा अन्य आर्थिक बाबी देण्याची जबाबदारी त्या मंडळाची, महामंडळाची किंवा नवीन नियुक्ती प्राधिकाराची असेल. मित्रहो, आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 यामधील सुयोत्तर सेवा यामध्ये ज्या तरतुदी आहे, ज्या बाबी आहे, ज्या नियम आहेत ते आपण सविस्तर पाहिले, त्याचा आज आपण अभ्यास केला. धन्यवाद.